नमस्कार. जून 2025 हा महिना भारतासाठी कसा होता? चला पटकन एक नजर टाकूया काही खास घडामोडींवर आणि मोठ्या यशांवर. लगेच सुरुवात करूया. तर या सगळ्यामध्ये कॉमन काय आहे? या तिन्ही गोष्टी म्हणजे जून 2025 मध्ये भारताने मिळवलेल्या यशाची एक छोटीशी झलक आहे. हा महिना खरं तर खूप खास होता. प्रेरणा, विकास आणि जागतिक स्तरावर भारताची एक नवी ओळख या सगळ्यांचा साक्षी होता हा महिना. चला तर मग सगळ्यात आधी भेटूया अशा काही लोकांना ज्यांच्या अतुलनीय कामगिरीने सगळ्यांनाच प्रेरणा दिली. आरोग्य क्षेत्रातलं समर्पण आणि निष्ठा याचं हे एक उत्तम उदाहरण. जळगाव जिल्ह्यातल्या कठोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या सहाय्यक परिचारिका सुजाता बागुल यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार मिळाला. खरं तर हा पुरस्कार त्यांच्यासारख्या हजारो आरोग्यसेवकांच्या कामाचा सन्मान आहे, जे देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन निस्वार्थ सेवा देतात. आता एक आकडा बघूया. 16. फक्त 16. काय असेल बरं हे? हे आहे एका तरुणाचं वय ज्याने एक अशक्य वाटणारं स्वप्न पूर्ण केलंय. आणि आता दुसरा आकडा 7. काय हे 7? ही आहे त्याने सर केलेल्या शिखरांची संख्या. तर या आकड्यांमागे आहे हैदराबादचा 16 वर्षांचा विश्वनाथ कार्तिकेयन. विचार करा, जगातल्या 7ही खंडांमधली सगळ्यात उंच शिखरं सर करून 7 समिट्स हे आव्हान त्याने पूर्ण केलंय. आणि हे करण्यासाठी किती शारीरिक आणि मानसिक ताकद लागत असेल, नाही का? 26 मे 2025ला त्याने माउंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकवला आणि हा विक्रम करणारा तो सर्वात तरुण भारतीय ठरला. कमाल आहे. आता वैयक्तिक कामगिरीकडून वळूया देशाच्या विकासाकडे. पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि शिक्षण या क्षेत्रात काय मोठी प्रगती झालीये ते पाहूया. कारण याच गोष्टी भारताचं भविष्य घडवणार आहेत. ही बघा, भारतीय इंजिनिअरिंगची एक जबरदस्त कमाल. जम्मू आणि काश्मीरमध्ये चिनाब नदीवर बांधलेला हा जगातला सर्वात उंच रेल्वे पूल आहे. याची उंची आहे तब्बल 359 मीटर, म्हणजे पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षाही 35 मीटर जास्त उंच. विचार करा, फक्त उंचीच नाही तर हा पूल काश्मीरला थेट भारताशी जोडणार आहे. त्याचं महत्त्व खूप मोठं आहे. पर्यावरणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे इलेक्ट्रिक वाहनं. आणि आता लोकही याकडे वळत आहेत. सरकारच्या योजना आणि वाढती जागरूकता यामुळेच हे शक्य होतंय. यात उत्तर प्रदेश सगळ्यात पुढे आहे, जवळपास 4.25 लाख नोंदणीसह. आणि आपला महाराष्ट्रही मागे नाही. 2.5 लाखांच्या आसपास EV नोंदणीसह आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. चांगली गोष्ट आहे ही. आणि स्वच्छ ऊर्जेच्या बाबतीत आणखी एक मोठी बातमी. हरियाणाच्या पाणीपतमध्ये देशातला सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभा राहतोय. आता ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर पाणी आणि सौर किंवा पवन ऊर्जा वापरून तयार केलेलं इंधन, जे पर्यावरणासाठी एकदम शुद्ध आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या या प्रकल्पातून दरवर्षी 10,000 टन ग्रीन हायड्रोजन तयार होईल. म्हणजे भारताच्या स्वच्छ ऊर्जा ध्येयांना मोठी गती मिळणार आहे. आता हा आकडा 91 ही संख्या भारताच्या पर्यावरण संवर्धनातल्या एका मोठ्या यशाचं प्रतीक आहे. तर झालं असं की राजस्थानमधल्या खिचण आणि मेनार ह्या 2 जागांना आता रामसर स्थळांचा दर्जा मिळालाय. त्यामुळे भारतातल्या एकूण रामसर स्थळांची संख्या झाली आहे 91. आता रामसर स्थळ म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पाणथळ जागा. यांच्यामुळे जैवविविधता टिकून राहते. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे ह्या कामगिरीमुळे भारत आता आशियामध्ये पहिल्या आणि जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. खूप मोठे यश आहे. शिक्षण क्षेत्रातून तर एक खूपच अभिमानाची बातमी आहे. मिझोरमनंतर आता गोवा हे 100% साक्षर राज्य बनण्याच्या अगदी जवळ पोचलंय, 99.7% साक्षरतेसह. उल्हास या साक्षरता अभियानामुळे हे शक्य झालंय. खूपच छान. चला आता जरा क्रीडा विश्वात डोकावूया. जून महिन्यात काही ऐतिहासिक विजय आणि विक्रम बघायला मिळाले. 800 फुटबॉलच्या इतिहासातला हा एक जादुई आकडा आहे. हो, हा आकडा आहे क्रिस्टियानो रोनाल्डोचा. पोर्तुगालचा हा स्टार खेळाडू क्लब फुटबॉलमध्ये 800 गोल करणारा पहिला खेळाडू ठरलाय. आणि हे सगळं वयाच्या 40मध्ये. अविश्वसनीय. यातून त्याचं खेळावरचं प्रेम आणि मेहनत दिसून येते. आणि आपल्या भारतात क्रिकेट फॅन्ससाठी एक असा क्षण आला जो ते कधीच विसरणार नाहीत. तब्बल 18 वर्षांची प्रतीक्षा आणि अखेर रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूने IPL 2025ची ट्रॉफी उचलली. फायनलमध्ये पंजाब किंग्जला हरवून त्यांनी इतिहास रचला. साला कप नाम दे हे स्वप्न अखेर खरं झालं. ॲथलेटिक्समध्येही भारतीय खेळाडूंनी कमाल केली. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने 8 सुवर्ण, 10 रौप्य आणि 6 कांस्य पदकं म्हणजे एकूण 24 पदकं जिंकली. या शानदार कामगिरीमुळे भारत पदक तालिकेत 2ऱ्या क्रमांकावर राहिला.
आपल्या ॲथलीटसाठी हा खरंच खूप मोठा आणि प्रेरणा देणारा विजय आहे. आणि आता शेवटी पाहूया की जागतिक स्तरावर भारताची ओळख कशी मजबूत होत आहे. काही महत्त्वाच्या नियुक्त्या आणि आंतरराष्ट्रीय सन्मान जे भारताचं वाढतं महत्त्व दाखवतात. अमेरिकेत वॉशिंग्टन DC मध्ये जागतिक बँकेची एक परिषद झाली आणि तिथे भारताला चॅम्पियन देश म्हणून गौरवण्यात आलं. कशासाठी? तर जमिनीची मालकी आणि हवामान बदलावर केलेल्या कामासाठी. भारताचं खूप कौतुक झालं. हा सन्मान जागतिक पाटलावर भारताची प्रतिमा आणखी मजबूत करतो. सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातही भारतीय महिलांनी आपली छाप सोडली. थायलंडच्या ओपल सुचाताने मिस वर्ल्ड 2025चा किताब जिंकला, तर भारतात निकिता पोरवाल फेमिना मिस इंडिया आणि रिया सिंघा मिस युनिव्हर्स इंडिया बनल्या. या क्षेत्रातली आपली परंपरा कायम आहे. आर्थिक क्षेत्रातही एक महत्त्वाची घडामोड झाली. महेंद्र देव, जे एक प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. देशाची आर्थिक धोरणं ठरवण्यात या परिषदेची भूमिका खूप महत्त्वाची असते. तर जून 2025 हा महिना भारतासाठी असा होता. वैयक्तिक पराक्रमांपासून ते जागतिक मान्यतेपर्यंत प्रत्येक यश भारताच्या उज्ज्वल भविष्याकडेच इशारा करते, नाही का? यावर नक्कीच विचार करायला हवा.